सकल मराठा समाजाच्या वतीनं आज नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील 6 दिवसापासून जे जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, आजचा त्यांचा 5वा दिवस आहे, तरीही सरकार त्याच्याकडे दखल घ्यायला, लक्ष द्यायला वेळ नाही आहे। परंतु सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं सरकारला एक आव्हान करण्यात आलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवण्यात यावं, अन्यथा दिनांक 23 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील 16च्या 16 तालुके कडकडीत बंद पाडून या निगरगट्ट शासनाचा निषेध करण्यासाठी मराठे रस्त्यावर उतरणार आहेत। सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, बांधवांनो, आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं संविधानिकरित्या कायद्याच्या चकोटीतलं आंदोलन ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना यशस्वी केले, त्याच पद्धतीनं सोमवारचा 23 तारखेचा बंद सुद्धा अतिशय शांततेमध्ये आपल्याला करायचा आहे। प्रशासन आपल्या सोबत आहे, खांद्याला खांदा लावून प्रशासन आपलं काम करत आहे। परंतु समाज बांधवाला माझी एक विनंती आहे, कुठेही दगडफेक न करता, कुठेही गदारोळ न करता, कुठेही टायर न जाळता या शासनाचा शब्दात जाहीर निषेध करायचा आहे आणि अतिशय शांततेमध्ये हा बंद यशस्वी करायचा आहे। या पुढील 2 दिवसामध्ये कोणीही कुठेही रस्त्यावर न उतरता डायरेक्ट 23 तारखेला सोमवार रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करून कडकडीत बंद पाळायचा आहे। बांधवांनो, विचारपूर्वक करा, कारण ह्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी अनेक यंत्रणा कामी लागलेल्या आहेत, अनेक समाजकंटक कामी लागले आहेत। मराठ्यांची अस्मिता आणि मराठ्यांचं सौंदर्य कधीही वाया जाऊ देऊ नका। मराठ्यांचा शिस्त आणि संयम काय असतो शासनाला दाखवून द्या, एवढीच विनंती मी करतो। आणि शांतता प्रिय बंदला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की 23 तारखेला आपण रस्त्यावर उतरायचं।